भिवंडीमध्ये एका भोंदूबाबानं महिलेला 9.25 लाखांचा गंडा घातलाय। पतीचं आजारपण आणि मुलावरची काळी जादू उतरवण्याच्या बहाण्यानं भोंदूबाबानं महिलेकडून 8,87,000 रुपये उकळले। नुसरा अख्तर आलिम अन्सारी असं फसवणूक झालेल्या महिलेचं नाव आहे आणि हजरत बाबा उर्फ अमजद असद खान यांनी या महिलेची लूट केली आहे। मुलावर कोणीतरी काळी जादू केली असून मुलावरची काळी जादू उतरवली नाही तर 6 महिन्यात तो जीव गमावून बसेल अशी भीती दाखवत ही काळी जादू संपवण्यासाठी कब्रस्तानातील मृतदेह आणावा लागेल असं भोंदूबाबानं म्हटलं होतं। त्यानंतर महिलेकडून 8 लाख रुपये घेऊन बोगस मृतदेहाचा बंदोबस्त भोंदूबाबानं केला होता। दरम्यान या प्रकरणी आरोपी भोंदूबाबावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्याच्या मुसक्या देखील आवळण्यात पोलिसांनाही यश आलंय। हजरत अली उन्होंने अपना नाम बताया था और हजरत अली भी नाम उनका फेक था। जिस बैंक में क्या करते हैं, क्या ये जादू तो नहीं करते हैं, बस उनका यही काम है जी। हाँ, अंडे पर कोई इल्जाम किया करके अंडा फोड़ा तो उन्होंने प्रूफ करके बताया कि हाँ इनके ऊपर काला जादू किया गया है। और इसी तरह से मेरे बेटे को भी बताया कि बेटे को हस्बैंड से ज़्यादा है और बेटे को इतनी ज़्यादा प्रॉब्लम बढ़ चुकी है कि वो 6 महीने का मेहमान है। बताया कि हाँ इसका ये उपाय है कि मुझे एक डेड बॉडी की ज़रूरत होगी और उस डेड बॉडी पे मैं जो भी जादू टोना होगा उस बच्चे का काट के उस डेड बॉडी पे करके उस डेड बॉडी को दफना दूंगा। तो मालेगांव में वो आदमी मिला तो उसने 10 लाख की डिमांड किया, 10 लाख में बॉडी मैं दूंगा। तो हम लोगों ने पार्ट पेमेंट उनको किया, थोड़ा थोड़ा अमाउंट करके इस तरह से 8 लाख रुपये हम लोगों ने उनको दे दिए। आमच्याकडे ही तक्रार दिल्यानंतर यामध्ये शांतीनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यामध्ये हजरत बाबाला अटक करण्यात आली असून आज रोजी पोलीस कस्टडीकरता न्यायालयात हजर केले होते। त्यांचा 15 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी मिळालेली आहे आणि पुढील तपास चालू आहे। जादूटोना यांना प्रतिबंधक करण्याबाबत व त्यांचं समूळ उच्चाटन करण्याबाबतचा 2013 या कायद्याअंतर्गत एक तक्रार नुसरा अख्तर यांच्यामार्फत अंधश्रद्धा निर्मूलन समिती भिवंडी शाखा यांच्याकडे आमच्या ज्या ज्येष्ठ कार्यकर्त्या आहेत वंदना शिंदे यांच्याही माध्यमातून ती आमच्याकडे आली। या महिलेनं पोलीस तक्रार केली। खरं तर अशा प्रकारची मानसिक भीती या महिलेला आणि तिच्या कुटुंबियांना दाखवण्यात आली आणि त्या भीतीच्या माध्यमातून त्यांचं आर्थिक शोषण झालेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।